भारतीय सैन्याच्या इतिहासात एक अशी रेजिमेंट आहे जिचा इतिहास फक्त युद्धाचा नाही तर स्वाभिमान, संघर्ष आणि अस्तित्वाच्या लढाईचा आहे. नाव महार रेजिमेंट. पण या इतिहासाची सुरुवात 1941 मध्ये होत नाही, ती सुरू होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. महार समाजातील लोकांना किल्ल्यांची सुरक्षा, गुप्त माहिती आणि सैनिकी कामांमध्ये महत्त्वाची पदं देण्यात आली. पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने महार सैनिकांची युद्ध कौशल्य पाहून त्यांना मोठ्या प्रमाणात भरती सुरू केली. एक काळ असा होता की बॉम्बे आर्मीमधील प्रत्येक 6वा सैनिक हा महार समाजातून येत होता. आणि मग आला 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगावची लढाई. एका बाजूला पेशव्यांचं सैन्य तर दुसऱ्या बाजूला ईस्ट इंडिया कंपनीचं भारतीय सैन्य, ज्यात मोठ्या संख्येनं महार सैनिक होते. ही लढाई आजही इतिहासात, राजकारणात आणि समाजकारणात विशिष्ट चर्चेचा विषय आहे. काही लोकांसाठी ही ब्रिटिशांची लढाई होती, तर दलित समाजासाठी ती पेशवाईतील अस्पृश्य विरुद्धच्या उभ्या राहिलेल्या स्वाभिमानाचं प्रतीक बनली. इतिहासाचा हा भाग समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते सैनिक ब्रिटिशांसाठी लढत होते कारण त्या काळात भारत स्वतंत्र नव्हता, पण त्या रणभूमीवर वाहिलेलं रक्त फक्त आणि फक्त भारतीयांचं होतं. पुढे ब्रिटिशांनी मार्टियल रेस थेअरी लागू केली, जिथं महार समाजातील सैन्य भरती बंद करण्यात आली. पण पहिलं महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांना पुन्हा सैनिकांची गरज भासली आणि 1917 मध्ये 111 महार बटालियन उभारण्यात आली. युद्ध संपल्यानंतर ती पुन्हा बरखास्त करण्यात आली आणि इथे इतिहासात प्रवेश होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, ज्या समाजाकडे शस्त्र नाही त्या समाजाकडे सत्ता कधीच येत नाही. त्यांनी महार समाजातील युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या प्रयत्नानंतरच 1941 मध्ये अधिकृतपणे महार रेजिमेंटची स्थापना करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धापासून ते 1947 ची फाळणी, 1965 आणि 1971 ची युद्ध, कारगिल, प्रत्येक मोठ्या संघर्षात महार रेजिमेंट पराक्रम गाजवत होती. आज भारतीय सैन्यातील महार रेजिमेंट ही ऑल इंडिया ऑल क्लासेस रेजिमेंट आहे. म्हणजे ती फक्त एका समाजापुरती मर्यादित सध्या नाही, पण तिचा इतिहास मात्र त्या लोकांच्या संघर्षाची आठवण करून देतो, ज्यांना कधी काळी अस्पृश्य म्हणून बाजूला ठेवलं गेलं होतं. आणि म्हणूनच महार रेजिमेंटचा इतिहास फक्त सैन्याचा इतिहास नाही, तो आहे स्वाभिमानासाठी लढलेल्या एका समाजाचा इतिहास. तुम्हाला माहिती होतं का? कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.